नेपाळनं भारताची जमीन बळकावली, नेपाळमुळे भारताची डोकेदुखी वाढणार। भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील सीमावाद सध्या अत्यंत संवेदनशील विषय बनला असून नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या एका विधानामुळे या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले। काय म्हणालेत बालेन शाह? बालेन शाह यांच्या विधानामुळे वादंग का उठलाय? भारत नेपाळ सीमावाद काय आहे पाहणार आहोत या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी रविवारी पहिल्यांदाच नेपाळच्या संसदेमध्ये भाषण केलं। नेपाळमध्ये झालेल्या झेंजीच्या आंदोलनामुळे देशात सत्ता बदल झाला। गेल्या मार्च महिन्यात नेपाळमध्ये निवडणुका झाल्या। या निवडणुकीमध्ये बालेन शाह यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। दरम्यान बालेन शाह यांनी पंतप्रधानांची शपथ घेतल्यानंतर त्यांनी असे अनेक निर्णय घेतले जे भारतासाठी अडचणीचे ठरणार आहेत। त्यांनी मार्चमध्ये पंतप्रधान पदाचे सूत्र आपल्या हातात घेतल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच ते संसदेमध्ये बोलले। संसदेमध्ये बोलत असताना बालेन शाह यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, ज्यामध्ये नेपाळचं परराष्ट्र धोरण, नेपाळचं भारत आणि चीनसोबत असलेले संबंध अशा गोष्टींवर त्यांनी चर्चा केली। दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भारताबद्दल पुन्हा एकदा मोठं विधान केले। भारतासोबत जो वाद सुरू आहे त्यावर चर्चा करून मार्ग काढला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं। पुढे बोलताना ते म्हणाले की मी पंतप्रधान झाल्यानंतर मला असं कळालंय की फक्त भारतानेच नेपाळच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं नाही, तर काही ठिकाणी नेपाळने देखील भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलं। त्यामुळे दोन्ही देशांनी मिळून यावर तोडगा काढणं गरजेचं आहे असं बालेन शाह यांनी म्हटलं। दरम्यान पुन्हा एकदा बालेन शाह यांनी लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापाणी यावर नेपाळचा दावा सांगितला। तसेच हे प्रश्न चर्चेद्वारे सोडवले जाऊ शकतात असंही त्यांनी म्हटलंय। नेपाळने यापूर्वीही भारताला एक अधिकृत राजनैतिक पत्र पाठवलंय आणि त्यांची उत्तरं देखील मिळाली असा खुलासाही यावेळी बालेन शाह यांनी केला। भारतासोबत जो जमिनी संदर्भात वाद सुरू आहे त्यावर आपण चर्चेद्वारे तोडगा काढू शकतो। यामध्ये केवळ भारतानेच नाही तर ब्रिटिश सरकारनं देखील लक्ष द्यावं, कारण हे प्रकरण तेव्हापासूनच सुरू आहे जेव्हापासून ब्रिटिश राजवटीनं भारत सोडला होता। आम्ही या संदर्भात ब्रिटिश सरकारसोबत देखील चर्चा केली असल्याचं बालेन शाह यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानामुळे नेपाळमधील राष्ट्रवादी आणि भारत विरोधी भावनांना मोठा धक्का बसलाय। नेपाळचे नेते नेहमीच भारताला मोठ्या भावाच्या भूमिकेतून पाहत अतिक्रमणदार म्हणून हिणवत आले। अशा वेळी स्वतःच नेपाळच्या या एका प्रमुख नेत्यानं नेपाळकडूनही अतिक्रमण झाल्याची कबुली दिल्यानं नेपाळमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। भारत आणि नेपाळमधील मूळ सीमावाद नेमका काय आहे हे समजून घेऊयात। भारत आणि नेपाळ यांच्यात 1850 किलोमीटर लांबीची खुली सीमा आहे। या सीमेवरील काही भागांमध्ये दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत। यातील सर्वात मोठा आणि विवादित भाग म्हणजे उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हा परिसर आहे। जवळपास 372 चौरस किलोमीटरचा हा डोंगराळ भूभाग सध्या भारताच्या प्रशासकीय नियंत्रणात आहे, परंतु नेपाळ या संपूर्ण क्षेत्रावर आपला हक्क सांगतोय। या व्यतिरिक्त बिहारच्या सीमेवर असलेल्या सुस्ता या क्षेत्रावरूनही दोन्ही देशांमध्ये वाद आहे। या सीमावादाची सुरुवात सुगोली करारातून झाली। 1814 ते 1816 दरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळचे गोरखा राजे यांच्यात अँग्लो नेपाळ युद्ध झालं। या युद्धात गोरखा सैन्याचा पराभव झाला आणि 4 मार्च 1816 रोजी दोन्ही पक्षांमध्ये सुगोली करार स्वाक्षरित झाला। या करारानुसार नेपाळनं आपला 1/3 भूभाग ब्रिटिशांना दिला, ज्यामध्ये आजचा सिक्कीम, कुमाऊ आणि गढवाल या भागांचा समावेश आहे। या करारात असं ठरलं की महाकाली नदी ही भारत आणि नेपाळमधील पश्चिम सीमा असेल। नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचा आणि पश्चिमेकडील भाग भारताचा मानला गेला, परंतु अडचण अशी निर्माण झाली की महाकाली नदीचा उगम नेमका कुठे होतो हे करारात नमूद केलं नव्हतं। भारताच्या मते कालापाणी या ठिकाणी लिपुगड येथे नदीचा मुख्य उगम आहे, तर नेपाळच्या मते लिम्पियाधुरा या ठिकाणी काळी नदीचा मुख्य उगम आहे। नदीच्या उगमाच्या या वेगवेगळ्या व्याख्यांमुळे कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हा संपूर्ण त्रिकोणी भूभाग वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। या सीमेबाबत भारताची भूमिका नेहमी स्पष्ट, ऐतिहासिक कागदांवर आधारित राहिलेली। भारताच्या मते कालापाणी आणि लिपुलेख क्षेत्र हे शतकानुशतकं भारताच्या प्रशासकीय आणि भौगोलिक नियंत्रणात राहिलेले आहे। भारताचं म्हणणं आहे की नेपाळने कित्येक दशकं या भागावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता आणि भारताचे येथील नियंत्रण नेपाळने मूकपणे मान्य केलं होतं। भारत हा प्रश्न द्विपक्षीय राजनैतिक वाटाघाटी आणि संयुक्त सीमा समितीच्या माध्यमातून शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यास तयार आहे, परंतु सीमेच्या ऐतिहासिक वास्तवात कोणताही एकतर्फी बदल भारताला मान्य नाहीये। कित्येक वर्ष थांबत असलेला हा सीमावाद 2020 मध्ये अचानक पेटला। याला कारणीभूत ठरली ती भारतानं केलेली एका महत्त्वाच्या रस्त्याची बांधणी। मे 2020 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी धारचुला ते लिपुलेख खिंड या 80 किलोमीटर लांबीच्या नवीन लिंकिंग रोडचं उद्घाटन केलं। हा रस्ता कैलास मानसरोवर यात्रेकरूंचा प्रवास सुलभ आणि कमी वेळेचा करण्यासाठी बांधण्यात आला होता। भारताच्या या पावलावर नेपाळनं आक्षेप घेतला आणि भारतानं आपल्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे। तत्कालीन नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी या मुद्द्याचं राजकीयकरण केलं। त्यांनी नेपाळमध्ये राष्ट्रवादाची लाट निर्माण केली। नेपाळ सरकारनं तातडीने एक नवीन अधिकृत राजकीय नकाशा जारी केला, ज्यामध्ये भारताच्या नियंत्रणाखाली कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या 3 क्षेत्रांना नेपाळचा भाग दाखवण्यात आला। इतकंच नाही तर नेपाळच्या संसदेनं
एकमतानं संविधान दुरुस्ती करून या नवीन नकाशाला मंजुरी दिली आहे आणि देशाच्या अधिकृत चिन्हात याचा समावेश केला. भारताने नेपाळची ही कृती पूर्णपणे फेटाळून लावली. यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. या संपूर्ण विवादात लिपुलेख खिंड हा भूभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. हिमालयाच्या 5200 मीटर उंचीवर असलेली ही खिंड लष्करी दृष्टिकोनातून भारतासाठी अत्यंत संवेदनशील आहे, कारण इथूनच चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवता येतं. जर हा भाग नेपाळच्या ताब्यात गेला तर भारताच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, कारण नेपाळमधील वाढता चीनी हस्तक्षेप भारतासाठी चिंतेचा विषय. त्यामुळे भारतासाठी लिपुलेख खिंड ही कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्यासारखी जागा आहे. बालेन शाह यांच्या विधानाने नेपाळच्या अंतर्गत राजकारणातील ढोंगीपणा उघडा पाडलाय. नेपाळमधील अनेक नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी भारत विरोधी कार्ड वापरतात. हे यातून स्पष्ट झालंय. सीमावाद हा फक्त एक केवळ नकाशा बदलून किंवा भावनिक घोषणा देऊन सुटणारा प्रश्न नाही, तर यासाठी दोन्ही देशांना एकत्र बसून ऐतिहासिक नकाशे, भौगोलिक वास्तवाचा अभ्यास करावा लागेल. भारताने नेहमी शेजारी देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे धोरण स्वीकारले, परंतु देशाच्या अखंडतेशी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड न करण्याचा निर्धारही स्पष्ट केलाय. बालेन शाह यांनी उपस्थित केलेला मुद्दा हे दाखवून देतोय की नेपाळमधील नव्या पिढीचे नेते या समस्येकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहतात, जे दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहेत. भारताने यावर काहीही स्पष्टीकरण दिलं नसलं तरी विधानामुळे दोन्ही देशातील राजनैतिक चर्चा पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.